न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत बांधकाम विभागातील बहुचर्चित स्टार रेट विषयावर जोरदार चर्चा रंगली. या विषयावर धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे SOP आणि संपूर्ण माहिती सभागृहासमोर ठेवणे आवश्यक असल्याचे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. अपूर्ण डॉकेटच्या आधारे निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत प्रशासनाच्या भूमिकेवरही तीव्र टीका करण्यात आली. नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की महापालिकेच्या धोरणानुसार हा विषय महासभेवरून स्थायी समितीकडे जाणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्थायी समितीची दिशाभूल केली. टेंडर वेळेत उघडले असते तर स्टार रेटचा प्रश्नच निर्माण झाला नसता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. बग्गा यांनी पुढे सांगितले की स्टार रेट संदर्भातील डॉकेट अपूर्ण असून त्यामध्ये आवश्यक धोरणात्मक माहिती, मार्गदर्शक तत्वे, SOP आणि प्रक्रिया स्पष्ट करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. परंतु कोणीतरी पाठपुरावा केलेला आहे. कारण महापालिकेच्या नियमानुसार आधी कुठलाही धोरणात्मक निर्णय हा महासभेवर आला पाहिजे आणि नंतर तो स्थायीवर झाला पाहिजे. बरोबर? या ठिकाणी उलट झालं. या ठिकाणी स्थायीवर आधी निर्णय झाला आणि महासभेवर नंतर आला. त्यातल्या चुका मी ज्या प्रशासनाच्या ध्यानात आणून दिल्या की याच्यामध्ये चीफ इंजिनियरची सहीच नव्हती. प्री ऑडिट आम्ही करतो ते प्री ऑडिटच झालं नाही बरं का. अकाउंटंट ऑडिटर यांच्याकडनं प्री ऑडिटच झालं नाही. त्याच्यानंतर यांनी डॉकेटमध्ये म्हटलं होतं की कॉन्ट्रॅक्टरच्या लेखी मागणीनुसार तर यांचा डॉकेट आधी गेलेलं आहे 7 तारखेला आणि कॉन्ट्रॅक्टरने 15 तारखेला मी हिला मागणी केली. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने 8 दिवस म्हणजे यांनी स्थायी समितीची दिशाभूल केली, फसवलंय. हो. आणि नंतर एक डॉकेट असं सापडलं की ज्याच्यामध्ये यांनी महासभेकडे कार्योत्तर मंजुरी मागितली होती. यांना असं वाटलं होतं की स्टँडिंगवर झालंय, कोणाला कळणार नाही, कार्योत्तर मंजुरी घेऊ. परंतु मी आज आभार मानले की प्रिंट मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचे की त्यांनी हे प्रकरण उचललं, ते आमच्या कानावर आलं आणि मग आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा आमच्या ध्यानात आलं की हे फार भयानक आहे आणि म्हणून याच्या विरोधी आज आवाज उठवला. आणि कालपासून जेव्हा हे ध्यानात आलं तेव्हा प्रशासनानं आज स्वतःहून ते डॉकेट परत केलं. मूळ असं आहे याच्यातलं सर्वात की तुम्ही टेंडर 4 महिने का केले नाही, उघडले नाही, याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. फेब्रुवारीपासून महासभा स्थायी समिती सर्व अस्तित्वात आहे, मग 4 महिने टेंडर का उघडले नाही ही जबाबदारी प्रशासनाची आहे. कोण इथे एक डेप्युटेशनवर मॅडम आली, ती आठवड्यात 1 दिवस येते, मी ती चांगली आहे की वाईट याच्यावर बोलत नाही. परंतु त्या टेंडर जर वेळेनुसार उघडले असते आणि पास झाले असते तर आज स्टार रेट मागण्याचा प्रश्न उपस्थित राहिला नसता. तरी आयुक्तांनी आभार मानेल की त्यांनी स्टार रेटचं डॉकेट. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या 4 वर्षांपासून महापालिका प्रशासन ढेपाळल्यासारखे काम करत आहे. संदिग्धरित्या डॉकेट प्रेझेंट झालं त्यावरती सगळ्यांनीच आक्षेप घेतला आहे की ते डॉकेट जे आहे ते आधी स्थायीकडे गेलं, नंतर महासभेवर आलं, स्टँडिंगमध्ये त्याचा विरोध झाला, आपणच बातमी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही जो विषय आहे तो जर धोरणात्मक असेल तर धोरणात्मक विषय चर्चा केल्याशिवाय त्याच्यावर निर्णय देणं चुकीचं होईल. आणि आजचा जो विषय होता स्टार रेटचा, आधी आयुक्तांनी ते डॉकेट प्रेझेंट केलं, त्याच्यानंतर ते डॉकेट मागे घेण्यात आलं. मला असं वाटतं ते डॉकेट अपुरं होतं म्हणून ते प्रशासनाने मागे घेतलं. त्याचं कारण असं आहे की स्टार रेट देताना आपण कोणते निकष पाळतो, इंडेक्स कोणते देतो, त्याच्यानंतर त्याची एक SOP ही दिली गेली पाहिजे. त्या काही गोष्टी आहेत त्या काही एकदम क्लिअर कट आपण ज्या गाईडलाईन्स म्हणतो त्या त्याच्यात नव्हत्या आणि म्हणूनच ते डॉकेट मागे घेण्यात आलं. हे जरी असलं तरी सुद्धा प्रशासनाने जो काही एक संदिग्धतापूर्वक ही जी प्रोसेस फॉलो केली होती, मी सभागृहात देखील म्हटलं की 4 वर्षाच्या कार्यकाळात प्रशासनाला अतिशय ढेपाळल्यागत काम करायची सवय लागली आहे किंवा 4 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये त्यांना प्रोसेस काय याचा विसर पडलेला आहे आणि त्याकरता त्यांना डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. प्रशासनाला वेळेत जाग आली तर ठीक आहे आणि म्हणूनच जी काही प्रोसिजर आहे त्यांना फॉलो करण्यासाठी मी पुन्हा हा स्टार रेटचा जो डॉकेट आहे तो त्यांना सांगितलंय की आपण हा डॉकेट SOP सकट विथ गाईडलाईन्स
आमची जी विशेष महासभा आहे ती रस्त्या आणि खड्ड्यांवरतीच आहे, ज्यासाठी हे बांधकामाचे जे कंत्राट होते ते मागवले गेले होते. त्याच्यामुळे विषयाला अनुसरून मी ती मागणी केलेली आहे आणि सभागृहाची देखील मागणी होती. कारण सभागृहात जर आपण मत बघितलं तर नाशिक शहरात कामं तर झाली पाहिजे.